हॅलो गाईज, वेलकम बॅक टू श्रगवीज व्लॉग. कसे आहात सगळे? तर मी आहे तुमची कावेरी. सो आज मी ठरवलेलं आहे की माझ्या परीच वॉर्डरोब आवरते, तर मी तुम्हाला दाखवते. चला फर्स्ट पार्टीवेअर ड्रेसपासून सुरू करते मी. हा आहे परीचा आमचा फर्स्ट बर्थडेचा ड्रेस. सो हा सेकंड बर्थडेचा ड्रेस आहे. सो अशा पार्टीवेअर ड्रेसेसला बघू शकता तुम्ही, असं आहे. सो अशा पार्टीवेअर ड्रेसेसना काय करायचं, सेपरेटली त्याला सेपरेट असे कव्हर्स वगैरे किंवा तुमच्याकडे जे काय अवेलेबल आहे ते असे सेपरेटली कव्हर घेऊन त्याच्यात सेपरेट फ्रॉक ठेवलं तर आहे ना, तर एकाच डिझाईन एकाला लागत नाही अशी, म्हणजे नाही का, हा पार्टीवेअर ड्रेसमध्ये ग्लिटर वगैरे असतो नाही का, तर ते एका ड्रेसला एक लागत नाही आणि आपल्याला एक्युरेटली कळतं की आपण कुठलं काय ठेवलेलं आहे. सो अशा पॅकेट्समध्ये ठेवलं ना तर आपल्याला सोपं पडतं आणि वन पीस शक्यतो कसं सेपरेटलीच ठेवावं लागतं. आणि एका साईडला म्हणजे नाही का वेस्टर्न ड्रेस, एका साईडला जीन्स टॉप वगैरे, एका साईडला असे डेली वेअरचे टी शर्ट्स वगैरे असं मी ठेवते. मी तुम्हाला ठेवते आणि दाखवते. पहिला मी पार्टीवेअर ड्रेसेस ठेवणार आहे. चला तर बघू. तर परीचे वन पीसचे कलेक्शन दाखवते, पॅटर्न दाखवते. तुम्ही तुमच्या मुलांना पण अशी घेऊ शकता. हा असा छान वाटतो, हा कलर ट्रेंडिंग आहे आणि हा पॅटर्न पण छान दिसतो तिला, म्हणून हा घेतला. आणि हा असा पण एक आहे तिचा ड्रेस. हा माझी मैत्रिणींनी दिली होती तिला, जेव्हा तिला जन्माला आली होती ना त्यावेळेला तिला बघायला आली होती तेव्हा घेतली होती. हा असा आहे, हा असा पॅटर्न. ह्याला नाही का असे बॉल्स आहे, थर्माकोल बॉल्स. हा बघू शकता असा आहे बघा. नेक्स्ट आहे रेड वाला. हा बघू शकता तुम्ही, रेड, चटक रेड. हा आहे बघा. हा गाईज मी स्टिच केलेला आहे हा वन पीस. तर कसं वाटलं कमेंट करा प्लीज. आणि हा मी तुम्हाला दाखवलं ते मी अशी पॅक्स केलेले आहे, अशी ट्रान्सपरंट मध्ये. हा बर्थडेचा आताच जस्ट दाखवलं होतं तसं. अशी खूप आहेत तिचे ड्रेस, मी तुम्हाला दाखवते. हा वन पीस कलेक्शन आहे, सो दाखवते मी तुम्हाला. हा असा एक ड्रेस आहे पिंक. हा ह्याला इलास्टिक आहे माग आणि ह्याच्यावर मी असा घेतलाय हेअरबँड, बघू शकता तुम्ही. हा छान दिसतं त्याच्यावर नाही का. कमेंट करा कसा. तर गाईज पॅकेट रेडी करून झालेले आहे, ते बघू शकता. तर मी तुम्हाला ठेवून दाखवते. वेट. हा मी असा पॅकेट घेतलेला आहे, त्याच्यामध्ये मी एक एक ठेवत आहे अशी नाही का. सो बघू शकता तुम्ही, खूप छान बसतं. वर मी ह्याच्यावर आहे ना सगळे वन पीस ठेवून झाल्यावर ह्याच्यावर डेली वेअरचे नाही का, बाहेर आपण जातो नवीनच पण बाहेर लगेच लागणार, म्हणजे बाहेर गेल्यावर वगैरे असे मी कपडे वर ठेवणार आहे. मी ते पण दाखवते तुम्हाला. आता हे बघा, हे लेहंगा पॅटर्न आहे. सो ह्याच्यावरचा ब्लाउज असा आहे. सो मला माझ्यासाठी मी करतेच, म्हणजे व्हेरायटी यूज करते, ड्रेस वगैरे वेअर करते. बट मला परीसाठी ही करायला खूप आवडतं. ती खूप छोटी आहे ना, त्यामुळे क्यूट वाटतं नाही का. हा दुपट्टा आहे ना, मी स्वतः डिझाईन केला होता. हा प्लेन होता, ह्याला मी सगळं डिझाईन केलेलं आहे. सो मागं बघू शकता मी असं ब्लाऊज सारखं केलेलं आहे, त्याला नॉट वगैरे. आणि हा मला आवडला होता म्हणून मी आणखीन एक मोठा साईज, म्हणजे जेव्हा छोटी होती तेव्हा छोटा साईज घेतला, आता हा मोठा पण घेतलेला आहे. नवरात्रीला लागतात ना. ह्याच्यावर बघू शकता तुम्ही असं प्लेन दुपट्टा आहे, ह्याला मी डिझाईन केलं होतं त्याच्यामध्ये. सो बघू शकता तुम्ही. सो हे आहे परीचं म्हणजे लेहंगा कलेक्शन. आणखीन एक आहे, मी लास्ट दाखवते कारण मी ट्विनिंग केलेलं आहे माझं आणि तिचं. सो दाखवते मी नंतर. तर गाईज हे बघा, ट्रेडिशनल मध्ये आम्ही परीसाठी ब्लाऊज शिवला होता. प्रिन्स कट आहे हा. सो ह्याचे अशी स्लीव्ज केलेला आहे, खणाचा ब्लाऊज आहे. माझा पण आहे. सो मी काही एक्स्ट्रा फॅब्रिक उरलं ना मग तिच्यासाठी ट्विनिंग बनवते, म्हणजे त्यासाठी ती आणि मी सेम दिसायला मला खूप आवडतं. हा मी शिवला होता नाही का. ती छोटी होती ना, 6 मंथची होती तेव्हा शिवला होता. तिला अजून येतं. हा फोल्ड करून आपण यूज करू शकतो. हा बघू शकता मी स्टिच केले. कुणाला हवं असेल तर
मला तुम्ही देऊ शकता, मी स्टिच करून देऊ शकते तुम्हाला. तो हा बघा मी असा शिवला होता, बघू शकता तुम्ही. तर हा बघा, हा असा टॉप आहे. मला आवडतं परीचं असं कलेक्शन करायला, मला लहानपणापासून खूप आवडतं वॉर्डरोब सजवायला किंवा अशी कलेक्शन वगैरे नाही का, जे छान वाटेल ते सगळं घेत असते मी. सगळं आपण मुली आपल्या मुलीला आहे ना, आपण सगळ्या टाईपचं म्हणजे नाही का ड्रेसिंग करायला म्हणजे लावायचं, कारण कसं आवडतं आपल्याला पण आणि मुलींना छान पण वाटतं. मुली असतातच छान. सो बघू शकता तुम्ही गाईज, हा असा टॉप आहे. सगळा युनिक घेते मी तिला नाही का, असा बघा बघू शकता तुम्ही. याच्यावर हा शॉर्ट आहे. तर गाईज आम्ही गोव्याला गेलो होतो ना, तेव्हा तिला हा असा स्विम सूट घेतला होता मी. तुम्ही पण घेऊ शकता तुमच्या पोरांना, मस्तच वाटतं हा नाही का. असा आहे, एक मिनिट, हे बघू शकता तुम्ही, असा आहे. असं ह्याच्यावर स्कर्ट आहे, छान वाटतं हा असा नाही का. आणि हा तुम्ही आहे ना तुमच्या लहान मुलांसाठी असं कॉम्बो घेऊ शकता. ह्याच्यावर सॉक्स पण आहे, असं सॉक्स आहे, ह्याच्यावर स्वेटर पण आहे. सो हा आम्हाला 250ला काय 300ला बसला होता. डेली वेअर साठी ठीक आहे, चांगला आहे, बघू शकता. आता गाईज कसं वाटलं परीचं कलेक्शन, आणि आणखीन भरपूर आहे पण नाही आता सगळंच नाही काढू शकत. सो एवढं मी दाखवले, आणि अजून एक तुम्हाला दाखवायचंय लास्ट, सो तुम्ही ते एक बघू शकता. तर बघा हा पण मी स्टिच केलेला आहे. हा पॅटर्न बघू शकता तुम्ही, खूप छान दिसतो पोरांना. आणि हुक्स नाही केलं, इथे नॉट्स केलेला आहे. सो बघू शकता तुम्ही. आणि ह्याच्यावर दुपट्टा मी असा केलेला आहे. सो पोरं कशी पिन वगैरे नाही लावून घेत, इथं ऑलरेडी स्टिच केलेला आहे. आणि इकडं आहे ना असं पोरांना असं बांधू शकता तुम्ही ब्लाऊज घालून नाही का. सो ह्याच्यावर दुपट्टा झालं, आणि हा स्कर्ट आहे तिचा, बघू शकता तुम्ही. सो अशी कस्टमाइज ड्रेस पण मी घेते ऑर्डर, तो मला कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही. तिलाच नाही तर माझ्यासाठी पण मी शिवून घेतला होता. हा साडी होता माझ्याकडे, सो मी साडीमध्ये नाही का असा शिवून घेतला होता, बघू शकता तुम्ही. बघा गाईस, हा असा स्कर्ट आहे फुल लेंथ, आणि ह्याच्यावरचा मी जो पल्लू एरिया असतं ना त्याच्यामध्ये मी ब्लाऊज शिवला होता. हा खूप ट्रेंड आहे, आणि असं कस्टमाइज केल्यावर खूप छान वाटतं. हा बघू शकता तुम्ही, बॅक हुक केलेला आहे मी. सो बघा असा आहे गाईज. आणि ह्याला आहे ना महत्वाचं म्हणजे मी असं नेट फॅब्रिक आणून आहे ना, ह्याला दुपट्टा मी स्वतः बनवली आहे घरामध्ये, बघू शकता तुम्ही. हा खूप छान दिसतो असा युनिक. असला मी लेस मिशोवर घेतला होता, आणि असं फॅब्रिक आणून नाही का 2-2.5 मीटर फॅब्रिक घेऊन तुम्ही करू शकता. खूप छान दिसतं. हा तुम्ही बघू शकता, छानच वाटतं, मस्त. सांगा गाईज कसं झालं. तुम्हाला जर कस्टमाइज ड्रेस करून हवी असेल तर ऑनलाईन पण ऑर्डर देऊ शकता तुम्ही. तुमचं फॅब्रिक मला कोरिअर करू शकता, मी ऑनलाईन पण घेते, मी स्टिच करून तुम्हाला देते. आणि अजून एक म्हणायचं म्हणजे मुली ज्यांना असते ना त्यांच्याकडे असा कलेक्शन असायला पाहिजे, कारण आपली मुली कुठंही कधीही कमी पडू नये कुठल्याही गोष्टीमध्ये. आणि मुली आहे म्हटल्यावर एक नऊवारी आणि एक स्कर्ट असं नाही का शिवलेला ड्रेस, असं सगळे म्हणजे नाही का सगळ्या व्हरायटीचं घालायचं मुलींना, म्हणजे कसं छान वाटतं, मस्त वाटतं. मला तरी खूप आवडतं. तर गाईज आजचा व्लॉग कसा वाटला, मिनी व्लॉग, तर हे मी आज म्हणजे नाही का सबस्क्राईब करा तुम्ही माझ्या चॅनलला. मी आणखीन खूप खूप गोष्टी अशी शेअर करत राहते, जेणेकरून आपल्याला पण हेल्पफुल होईल आणि मला पण खूप सपोर्ट होईल आपलं. सो मला आणखीन काही माझं चुकत असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता. सो थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ. मिळूया एका नव्या व्हिडिओमध्ये. सो चला गाईज, बाय.